पत्रकात दिली आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या सावटामध्ये जगातील आघाडीच्या वित्तीय संस्थांचे अधिकारी अमेरिकेत वॉशिंग्टन इथं एकत्र येत आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात जागतिक वृद्धीची भाकीतं नव्यानं केली जाण्याची शक्यता वर्तवली होती. या युद्धाच्या परिणामामुळे जागतिक महागाईच्या दरात वाढ झाल्यामुळे उदयोन्मुख बाजारपेठा आणि विकसनशील देशांना सर्वात मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे 2026मध्ये उदयोन्मुख बाजारपेठांचा वृद्धी दर गेल्या वर्षीच्या 4% तुलनेत 3.65% खाली घसरण्याची शक्यता आहे. तर युद्धाची झळ बसलेल्या देशांमध्ये महागाईच्या दराचं यापूर्वीच भाकीत 3% होतं, ते 4.9% राहण्याचा अंदाज आहे. तर 6.7% इतका जास्त महागाईचा भडका उडाण्याची भीती देखील व्यक्त होत आहे. अल्प उत्पन्न असलेल्या आणि ऊर्जेची आयात करणाऱ्या देशांना नजीकच्या काळात अर्थसहाय्य करण्यासाठी 20 अब्ज ते 50 अब्ज डॉलर्सची मदत द्यावी लागेल, असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज आहे. 8 दशकांहून अधिक काळ आपल्या